आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये गुटखा तस्करीवर गुन्हे शाखेचा मोठा प्रहार, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 जण ताब्यात। नाशिक शहरात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरोधात गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठी कारवाई करत तब्बल 5,02,659 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 3 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखू हस्तगत करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की गुजरातमधील सुरतापाडा येथे महिंद्रा जिटो प्लस वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिकमध्ये आणला जाणार आहे। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने VN नाईक कॉलेज ते पंडित कॉलनी मार्गावरील ठक्कर रिट्रीट परिसरात सापळा रचला। पहाटे 3:30च्या सुमारास संशयित वाहन अडवून तपासणी केली असता वाहनातून 2,52,659 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि 2,50,000 रुपयांचे वाहन असा एकूण 5,02,659 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी चेतन मुसळे, प्रदीप वलटे आणि इरफान तांबोळी यांना ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक चौकशीत हा गुटखा गुजरातमधून आणून नाशिकमध्ये विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा तस्करीच्या या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत। नाशिक खबर पाहत रहा आपल्या शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींसाठी। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।